नमस्कार, आज न्यूजच्या शुक्रवार दिनांक 22 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लजमध्ये अंगणवाडी सेविकांनी रोखला रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रिंगण करून केली घोषणाबाजी, प्रांताधिकारी कार्यालयासमोर प्राध्यापिका स्वाती कोरी यांनी केलं आंदोलकांना मार्गदर्शन। गडिंग्लज आजरा शहरात बायपास रस्ता करण्यात यावा, खासदार धनंजय महाडिक यांची आमदार नितीन गडकरी यांच्याकडे मागणी, संकेश्वर आंबोली महामार्ग कामाच्या पार्श्वभूमीवर वेधलं लक्ष। गडिंग्लजमध्ये करण्यात आला हुकुमशाही, भाजप सरकारचा निषेध, खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून करण्यात आली घोषणाबाजी, गडिंग्लजमधील भाजप आणि मित्रपक्ष वगळून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती। शिक्षण हा जनसामान्यांच्या प्रगतीचा राजमार्ग, चंदगडवासियांच्या प्रगतीचा हा राजमार्ग मी निर्माण करणारच, शिवाजीराव पाटील यांनी गौळवाडी इथं दिली ग्वाही। शाहिरांनी आपल्या वाणीतून समाज प्रबोधन केलं, लोकशाहीर रणजित आबाजी यांनी शाहिरी शैलीतून मांडला विचारांचा जागर। गडिंग्लजमधील व्याख्यानमालेत महामानव समजून घेताना या विषयावर कार्यक्रम संपन्न। मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 26 रोजी गडिंग्लजला संगीत मैफिल, गडिंग्लजमधील संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात येणार सत्कार, खुल्या रंगमंचावर आकर्षक विद्युत रोषणाईत रंगणार बहारदार कार्यक्रम। उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समिती सदस्यपदी अमित जोशी, लोकप्रतिनिधी नियुक्त सदस्य अजित बंदी यांचा कार्यकाळ संपल्यानं देण्यात आली जोशी यांना संधी, पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्यानं गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार झाली निवड। आणि गडिंग्लजला रविवारी बालकुमार मराठी साहित्य संमेलन, सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल मार्फत आयोजन, दिवसभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडणार।